गोविंदा गोविंदा. ट्रॅव्हलिंग स्टार विवेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण श्री तिरुपती बालाजी दर्शनसाठी जाणार आहोत. श्री तिरुपती बालाजी दर्शन घेण्यासाठी सर्व लोक अगदी खूप उत्सुक असतात. इथे रोज भाविकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि श्री बालाजींचे दर्शन घेणे इतके सोपे नाही आहे, कारण आपल्याला दर्शनासाठी तिकिटाची गरज असते. जर आपण दर्शन तिकीट आधीच बुक केले असेल तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला विना तिकीट इथे दर्शन घ्यायचं असेल तर खूप वेळ जातो. कधी कधी 12 तास तर कधी कधी 24 तास सुद्धा लागू शकतात. तिरुपती बालाजीमधून तिरुमल्लाला जाण्यासाठी आपल्याला बाय रोड किंवा चालतही जाण्याची सोय इथे आहे. भाविक आपल्या लाडक्या तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने तसेच बाय कार, बाय बस, चालत आणि अगदी लोटांगण घेत सुद्धा तिरुमल्ला डोंगरावर येत असतात. तिरुपतीमधून आपल्याला जर चालत जायचं असेल तर आपल्या इथे 2 ऑप्शन आहेत. दोन्ही ठिकाणी आपल्याला दर्शनाचे पास सुद्धा मिळतात. पहिला श्रीवारी मेट्टू, जो मार्ग 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे. तिथे साधारण 2388 स्टेप्स आहेत. श्रीवारी मेट्टूमधून चालत जाण्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास लागू शकतात. श्रीवारी मेट्टूमधून जर आपल्याला जायचे असेल तर याची टायमिंग सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. या मार्गावर आपल्याला 5000 दर्शन पासचे लिमिट आहे. आपण जेवढ्या लवकर इथे जाऊ तेवढे आपल्याला दर्शन पास मिळण्याचे चान्सेस असतात. श्रीवारी मेट्टूच्या 1250व्या स्टेपवर आपल्याला दिव्य दर्शनचे तिकीट मिळते, त्यामुळे तिथपर्यंत चालत जाऊन आपण ते घेऊ शकतो. तर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे अलिपेरी मेट्टू. इथे साधारणतः 3550 स्टेप्स आहेत आणि 9 किलोमीटर अंतर आहे. अलिपेरी मेट्टूमधून चालत जाण्यासाठी आपल्याला साधारण 4 ते 5 तास लागू शकतात. डिपेंड्स की आपण किती वेळ मध्ये मध्ये थांबतो आणि कोणत्या स्पीडमध्ये चालतो. अलिपेरी मेट्टूमधून जर आपल्याला चालत जायचे असेल तर इथे आपण सकाळी 4 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत जाऊ शकतो. या मार्गावर आपल्याला 10,000 दर्शनाचे पासचे लिमिट आहे. आपण जेवढ्या लवकर इथे जाऊ तेवढे आपल्याला दर्शन पास मिळण्याचे चान्सेस असतात. अलिपेरी मेट्टू या मार्गाने चालत जाण्यासाठी आपल्याला भूदेवी कॉम्प्लेक्स इथे सकाळी लवकर दिव्य दर्शनचे पास घेऊन मग चालत जावे लागते. तर चला तर मग आपण ही दर्शनाला जाण्यासाठी श्रीवारी मेट्टू पासून चालत जाण्यास सुरुवात करूया. गोविंदा 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 गोविंदा. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही तिरुपतीमधून हॉटेलचे चेकआउट केलेले आहे. आता आम्ही तिरुमल्लामध्ये श्री बालाजींचे दर्शन घ्यायला इथून निघत आहोत. पहिल्यांदा आम्ही दर्शन घ्यायच्या आधी श्रीवारी मेट्टू, जे की इथून 15 किलोमीटर आहे, तर तिथे जाऊन आपण आपली कार पार्क करणार आहे आणि तिथून पायी यात्रा करणार आहे. तर श्रीवारी मेट्टूमधून आपल्याला चालत जाण्यासाठी साधारणतः 2.1 किलोमीटर चालत जावं लागतं. तिथे आपल्याला दिव्य दर्शनचे टोकन्स पण मिळतात. त्याला सेपरेट तिकीट काढायची काही गरज नाही आहे आणि ते तिकीट घेऊन आपण दिव्य दर्शनसाठी लाईनीमध्ये थांबू शकतो. साधारणतः 3 ते 4 तास आपल्याला दिव्य दर्शनच्या टोकनमधून दर्शन घेण्यासाठी लागतात. तर आपण आता इथून आपली जर्नी सुरू करूया. आपली कार घेऊन आपण श्रीवारी मेट्टूसाठी इथून निघूया. श्रीवारी मेट्टूपर्यंत येण्यासाठी आपल्याला TTD देवस्थानच्या फ्री बसेस आपल्याला तिरुपती स्टँडपासून रेल्वे स्टेशनपासून आपल्याला इथं श्रीवारी मेट्टूपर्यंत ड्रॉप करतात. त्याचे कुठलेही चार्जेस नाही आहेत. ही पूर्णपणे फ्री आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला ही बस श्रीवारी मेट्टू इथे येते. तुम्ही या बसने सुद्धा इथे येऊ शकता. पार्किंग फॅसिलिटीज आर अवेलेबल ॲट श्रीवारी मेट्टू. यू कॅन पार्क युअर व्हेकल हिअर. तर आता आपण श्रीवारी मेट्टूच्या पार्किंग एरियामध्ये आलेलो आहोत. आपण कार मागे पार्क केलेली आहे आणि आपण पाहू शकताय की लोकांचा क्राऊड किती आहे. सकाळी 6 वाजल्यापासून हा रोड सुरू होतो, तर भाविकांना इथून 6 नंतर सोडले जाते. आपला तर इथून वॉक करत साधारणतः 2.1 किलोमीटर चालत जायचं आहे. और
చెప్పులు కవర్ బీగాలండి తాళాలు లాక్సండి లాక్సండి చెప్పులు కవర్ బాబు చెప్పులు కవర్ బీగాలు బాబు తాళాలు లాక్సండి అర్థం తీసుకున్నా అలాగే లాస్ట్ यात्रा सुरू करण्यापूर्वी राईट साईडला आपल्या शौचालय वगैरे आहे. आपण फ्रेश होऊन इथून सुद्धा पुढे जाऊ शकतो. इथून साधारणतः 2380 स्टेप्स आहेत ज्या आपल्याला चढून वरती जायचं आहे. सकाळ सकाळ डायरेक्ट लोक इकडे आले आहेत. फ्रेश वगैरे होऊन ते चालायला सुरू करतील. श्रीवारी मेट्रोमधून आपण चालत गेल्यानंतर साधारणतः 5000 टोकन्स इथं अलॉट केलेले आहेत. 5000 तिकीट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथून चालत गेल्याबद्दल कुठलेही तिकीट मिळत नाहीये दर्शनाचे. जर आपण लवकर आलात तर आपल्याला ते तिकीट मिळू शकतं. इथं लगेज ठेवण्यासाठी लगेज काउंटर सुद्धा आहे. आपलं जर काही लगेज असेल, जर आपण कार घेऊन आलो नसेल, बसनं आलो असेल तर इथं आपण लगेज ठेवून चालायला सुरू करू शकतो. सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये जर आपण चालत गेलो तरी आपल्याला गरमीचा त्रास होत नाही. त्यामुळे शक्यतो जर कोणी येणार असेल तर सकाळी लवकर चालत जाणं खूपच चांगलं आहे. तुम्हाला इथे चहा आणि नाश्त्याचे स्टॉल पण मिळतील. आम्ही चहा पिऊन आता इथून पायी जाण्याची सुरुवात करत आहे यात्रेची. चहाची टेस्ट प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. స్టార్టింగ్ పెట్టండి కాయ కొడతారు సోమే పాలన ఫస్ట్ పెడక కాయ కొడతారండి. गोविंद गोविंद इथून नारळ फोडून आणि कापूर लावून पायी जाण्याची यात्रा सुरू होते. तुम्ही बघू शकता इथून स्टेप्स वगैरे सुरू होतात. अशा आपल्याला 2280 स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. श्रीवारी मेट्रो फुटपाथ स्टार्टिंग पॉइंट. टोटल स्टेप्स 2388. डिस्टन्स टू तिरुमला 2.1 किलोमीटर. ओम नमो वेंकटेश्वराय. काही लोक इथून हळद आणि कुंकू लावून वरपर्यंत जात असतात. श्रीवारी मेट्रोमधून आपण जेव्हा चालत जातो हा रस्ता जंगलाच्या मधून जातो. दोन्ही बाजूला आपण जर बघितलं तर घनदाट जंगल आहे. आणि मधून हे वरती शेड वगैरे बांधून हा रस्ता केलेला आहे. आपल्याला जर बसायचं असेल तर कुठे आपण बसू शकतो, बसून विश्रांती घेऊ शकतो. दोन्ही बाजूला बसण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. पिण्याचे पाणी, शौचालय ह्याची सुविधा पण केलेली आहे. मध्ये मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. नाही बस की चला तर चल ना. दमल्यानंतर इथं क्षणभर आपण विश्रांती सुद्धा घेऊ शकतो आणि पुन्हा चालायला सुरू करू शकतो. चालत चालत आपण
200 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. आता 2188 पायऱ्या शिल्लक आहेत. काही ठिकाणी आपण ओपन स्पेसमधून पुढे जातो. इथून आपला जंगलाचा व्ह्यू दिसतो. काही लोक हळद आणि कुंकू खालून वरपर्यंत लावत जातात. गोविंदा गोविंदा. गोविंदा 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 गोविंदा. फर्स्ट मंडपमध्ये आपण आलेलो आहे. 420 स्टेप आपण कंप्लीट केलेले आहेत. आता साधारणतः 1800+ स्टेप्स आता आपल्याला चालत जायचं आहे. गोविंदा गोविंदा. अशा पद्धतीनं निसर्गाच्या सानिध्यामधून आपण 800 स्टेप्स कंप्लीट केलेले आहेत. तिकीट काढण्यासाठी आता 450 स्टेप्स बाकी आहेत. साधारणतः अर्ध्या तासामध्ये आपण तिकीट काउंटरपर्यंत पोहोचतो. साधारणतः 700 स्टेप्स नंतर या ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्याशा खडतर होतात. पूर्ण उभ्या डोंगरामधून आपल्याला चालत जावं लागतं. पूर्ण हा खडा डोंगर आहे आणि कंटिन्युअस या स्टेप्स आहेत. त्यामुळे बरेचसे लोक इथं चालून दमलेत आणि साईडच्या कठ्ठ्यावर बसलेले आहेत. इथून आता 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्या दिव्य दर्शन टोकन मिळतं. त्यासाठी आपल्याला आधार कार्ड बरोबर असणं बंधनकारक आहे. तिरुपतीमध्ये दर्शनासाठी आपण येतो आहे तेव्हा आपल्या कुठल्याही दर्शनासाठी इथे आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यामुळे ते न विसरता आपण आपल्यासोबत कॅरी करायचं आहे. श्रीवारी मेट्रोमध्ये आपण 1200 नंबरच्या स्टेपवर आलेलो आहोत आणि इथे समोरच आपल्याला दर्शन तिकीट मिळतं. इथे आपण दर्शन तिकीट घ्यायचं तर आपल्या आधार कार्ड दाखवून. आता हे तिकीट घेण्यासाठी एवढी लाईन लागलेली आहे. आम्हाला सुद्धा आता तिकीट मिळालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही क्राऊड. बऱ्याच लोकांचा इथे तिकीट काउंटरजवळ क्राऊड आहे. तिकीट घेण्यासाठी इथं लोक आलेले आहेत. आम्हाला दुपारी 2 वाजताचं दर्शनचं टोकन मिळालेलं आहे. ATG सर्कल तिरुमलामध्ये आहे. तिथून आपल्याला दिव्य दर्शनसाठी एंट्री करायची आहे. लोकांना तिकीट मिळाल्यामुळे लोक आता साईडला बसून रेस्ट घेत आहेत. हे आपल्याला दिव्य दर्शनचे तिकीट मिळालेलं आहे. 22/8/2023 2 वाजता आपलं दर्शन आहे आणि हे याचे रूल्स वगैरे लिहिलेले आहेत. इथून आपलं वरती आता पूर्ण या स्टेप्स चढून जायचं आहे. अजून बरोबर निम्म्यामध्ये आपण आलेलो आहोत. अजून 1200 स्टेप्स वरती चढल्यानंतर आपण तिरुमलावर पोहोचतो. गोविंदा गोविंदा गोविंदा. अशा पद्धतीने आपल्याला हा डोंगर चढूनच वरती यावं लागतं. हा पूर्ण खडा डोंगर चढून आपल्याला वरती जायचं आहे. या डोंगरामधून तिरुमलाच्या आपल्याला खाली तिरुपती हे गाव दिसतं.
समोर पूर्ण डोंगर आणि खाली तिरुपती गाव. आपण इथून खालून तिकीट काउंटरपासून चालत आलेलो आहोत. आपण एवढ्यावरती आता पोचलेलो आहोत. या जंगलामधून आपल्याला आता आणखीन वरती जायचं आहे. जिथे आपण कार पार्क केल्याने चालायला सुरू केलेलं आहे श्रीवारी मेट्रो, ते आपल्या इथून समोरच दिसत आहे. तिथून आपण इथपर्यंत चालत आलेलो आहोत. आता आपले अंतर जरी कमी असले तरी स्टेप्स जास्त आहेत आणि आपल्याला खड्या स्टेप्स चढायच्या आहेत, कारण पूर्ण हा मोठा डोंगर आहे. त्यामुळे इथून आता आपण लवकरच पोहोचू तिरुमलावर. समोर एक्झॅक्टली 2000 स्टेप्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आता फक्त 388 स्टेप्स आपण जायचं बाकी राहिलेलं आहे. 20-25 मिनिटात आपण त्याही पूर्ण करून तिरुमलावर आपण पोहोचतोय. फायनली आपण 2300 स्टेप्स कंप्लीट केलेले आहेत. फक्त आता 88 पायऱ्या आपण चढून वरती गेलो की तिरुमलावर आपण पोहोचतोय बरोबर 5 मिनिटांमध्ये. गोविंदा गोविंदा. इथं पांढरे शर्ट आणि जर धोतर घ्यायचं असेल तर आपण इथे घेऊ शकतो. तर आता आपण श्रीवारी मेट्रो चालत जाण्याचा मार्ग आपण कंप्लीट केलेला आहे. इथून आपल्याला श्रीवारी मेट्रो लगेज काउंटर आहे. इथून जे लगेज आपण खाली ठेवलं होतं ते इथून आपण कलेक्ट करू शकतो. श्रीवारी मेट्रोची ही जर्नी साधारण 2-2.25 तासामध्ये आपली कंप्लीट झालेली आहे. समोर हा मंदिराचा खूप मोठा प्रेमायसेस पाहायला मिळतो. इथे भाविक बसलेले आहेत. सर्वजण चालून आल्यानंतर तिथे रेस्ट घेत आहेत. आणि इथून आपल्याला आता मंदिराकडे जायचे आहे. आता मंदिरामध्ये आपल्याला दर्शनासाठी दुपारी जायचं आहे. आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊन ब्रेकफास्ट करून मग आपण दर्शनाला जाणार आहोत. खूपच छान जर्नी झाली आपली. सकाळी 6:30 पासून 8:45 वाजेपर्यंत आपण कंटिन्युअस चालत आलेलो आहोत. एक वेगळा अनुभवसुद्धा. आणि तिरुपती दर्शनासाठी, श्री बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आता आम्ही फारच उत्सुक आहोत. खूपच छान वाटत आहे. फायनली आपण तिरुमलावर पोचलेलो आहोत. हा तिरुमला मधला श्रीवारी टेम्पलकडे जाण्याचा हा रोड. इथून आपण फ्री बसेसमध्ये बसून सुद्धा मंदिराकडे जाऊ शकतो. समोर सगळे बोर्ड लावलेले आहेत. इथं आपला फ्री बस मिळते, त्यामध्ये बसून आपण तिरुमलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. आता आपण मंदिर एरियामध्ये जाऊन श्री बालाजीच्या दर्शनासाठी जायचं आहे. आता आपल्याला इथे एखादं हॉटेल बघून ब्रेकफास्ट करायचा आहे. सकाळचे 9 वाजलेत. आपण लवकरच पोचलो आहोत तिरुमलावर. आपलं दर्शन 2 वाजताचं आहे. साधारण 12-12:30 वाजता आपण दर्शनच्या लाईनमध्ये उभा राहणार आहे. लोकांना चालत जाण्यासाठी इथे फुटपाथसुद्धा फार मोठा आहे आणि खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे. साईडला बसण्यासाठी जागोजागी बेंचेस केलेले आहेत. कुठेही आपण रेस्ट करू शकतो.